उच्चारावे कृष्णचरित्र आणि रामचरित्र आचरावे असं आहे. पण लोक काय करतात, गंमत आहे, रामायण ऐकतात आणि कृष्णासारखं वागतात म्हणून मार खातात. बाकी पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुता सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरिता प्राप्त असलेला किंवा निवडलेला असा जो अभंग आहे, तो अभंग श्रीमंत श्री संत श्रेष्ठ महान वैष्णव जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गाथ्यामधला आणि काल्याच्या प्रकरणामधला हा अभंग आहे. आजचा हा दिवस महत्त्वाचा काल्याचा दिवस आहे. काल्याच्या कीर्तनाकरता काला प्रकरणामधील किंवा एखादी गवळण किंवा विरहिणी याच्यावरच बोलावा असा संप्रदायाचा दंडक आहे. तेव्हा काल्याच्या प्रकरणामधला अभंग, या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय काल्याचं विशेष रूपानं असं महत्त्व वर्णन करतात. वारकरी संप्रदायामध्ये काल्याला विशेष असं महत्त्व आहे. जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय आहेत, अनेक पंथ आहेत, पण काला करण्याची परंपरा फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायामध्येच काला करण्याची परंपरा आहे. बाकी अनेक संप्रदाय परंपरा असल्या तरी तिथं काला करण्याची परंपरा नाही. काला का नाही, साधं सोपं तुम्हाला उत्तर देतो. काला का नाही तर काल्याची चव त्यांना कळाली नाही म्हणून. सोपं उत्तर, चव कळाली नाही. अहो म्हणे चव का कळाली नाही, अरे त्यांना खायलाच मिळाला नाही तर चव कशी कळायची, चव खायलाच मिळाली. वारकऱ्यांना हा काल्याची चव कळाली कारण त्यांनी खाल्ला म्हणून चव कळाली, म्हणून तो काला सातत्यानं होऊ लागला. पहिला काला झाला द्वापार युगामध्ये, यमुनीच्या काठावर काला झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा काल्याचे अधिकारी होते, ते गोपाळाने खाल्ला. पुढे तेच गोपाळ वारकरी झाले, कलियुगामध्ये वारकरी झाले, पुन्हा त्यांना काला खावा वाटायला लागला. दुसरा काला झाला एक चटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. दुसरा काला झाला तो चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये. आणि मग इथं काल्याचे अधिकारी बदलले. माऊली ज्ञानेश्वर महाराज काल्याचे अधिकारी होते आणि काल्याचं कीर्तन नामदेवरायांनी केलं. काल्याचं कीर्तन नामदेवरायांनी केलं. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देव स्वतः टाळ घेऊन उभा राहिले. नुसते उभा राहिले नाहीत, भजनामध्ये नुसते उभारले नाहीत. भजनामध्ये नुसतं अटेन्शन असं उभं राहायचं नाही. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने गावं नाचावं, उड्या माराव्या, आनंद भोगावा. बरं का, हाच वारकरी संप्रदायाच्या भजनाचा गाभा आहे. देव नाचले आणि नाचावं बरं का, कीर्तनामध्ये भजनामध्ये नाचावं, उड्या माराव्या, नाचावं. पण किती नाचावं, नाचले देव पण किती. आपणही नाचतो पण इस्त्रीची घडी मोडत नाही आपली. आपली इस्त्रीची घडी मोडत नाही असं नाचतो. पण देव एवढे नाचले, किती नाचले. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. नामदेव कीर्तन करे पुढे देवा नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करे पुढे देवा नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन
कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग इतके नाचले इतके नाचले देव इतके नाचले नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर पितांबर गळावा म्हणजे धोत्र फिटावी एवढं नाचावं आणि देव एवढे नाचले बाजूला कबीर महाराज होते पितांबर गळाला कबीर महाराजांच्या पायामध्ये घोटाळायला लागला कबीर महाराजांनी पाहिलं म्हणले काय पाहता तर देव नागडं उड्या मारायला लागला कबीरांनी सांगितलं देवा सावध सावध होई देवा देवा देव म्हणले गप कीर्तनात बोलायचं नसतं म्हणजे अजिबात कीर्तनात बोलायचं नसतं अहो महाराज कीर्तनात बोलायचं नसतं म्हणून काय नागवं नाचायचं असतं काय तुम्ही काय करायला लागला देवाने पाहिलं लक्ष गेलं देव पितांबर नेसायला लागले सगळ्यांचं लक्ष देवाकडे गेलं लोक हसायला लागले आमच्या आईसाहेब समोर बसल्या होत्या जनाबाईने पाहिलं काय हसायला लागला रे म्हणले सगळे देव पितांबर नेसता तोपर्यंत एक काम करा जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग तुम्ही एक चाल म्हणा तोवर तुम्ही एक चाल म्हणा जनाबाईंनी चाल दिली कुणाला ज्ञानदेवाला दिली ज्ञानदेवाने ती चाल म्हटली म्हणून कीर्तनामध्ये 3 चाली आहेत पहिली चाल मधली चाल आणि शेवटची चाल मधली चाल ही जनाबाईची आहे आणि जनाबाईने दिलेली माऊली ज्ञानोबरायांना ती चाल आहे आणि ती ज्ञानोबरायांनी चाल म्हटली बरं का देवाने पितांबर नेसली आणि पितांबर नेसल्याबरोबर देवाने काय केलं आपल्या अंगावरचं उपरणं काढलं सेला काढला आणि कंबरेला बांधलं घट्ट बांधलं कास घालून बळकट कंबर बांधली बरं का संप्रदायामध्ये भजनाला उभा राहू दे का कीर्तनाला राहू दे कंबरा बांधाव्या लागतात उपरणी कमराला बांधायची असतात खांद्यावर टाकायची नसतात ही कंबरेला बांधायची भजनाला कीर्तनाला का बांधावं हे बुवालाच माहीत नाही अजून कंबर बांधायची का मी साधं सोपं सांगतो तुम्हाला कंबरा बांधायच्या का तुमची धोत्र पिटू नये म्हणून देवानी कंबरा बांधल्या कास घातली बळकट उपरनं बांधलं आणि मग देव नाचायला लागले बरं का आणि नामदेव कीर्तन करी देव पुढे नाचे पांडुरंग अशा पद्धतीनं देवानी काल्याचं कीर्तन पहिलं कीर्तन नामदेवरायांनी केलं आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये तो काला झाला तो काला वारकरी संप्रदायाने खाल्ला त्या कालाची चव कळाली आता फक्त आपल्याला एक विचार करायचा आहे काला हे काय आहे कशाचं द्योतक आहे काला म्हणजे काय काला कशाला म्हणायचा काला संप्रदायामध्ये 3 प्रकारानं सांगितला एक काला सांगितला काला खाऊ दही भाताचा काला दुसरा हरिनाम खिचडी काला आणि तिसरा जीव ब्रह्म ऐक्याचा काला असे 3 काले आहेत एक पहिला काला जो आहे तो दही भाताचा दुसरा हरिनाम खिचडी काला आणि तिसरा आहे तो जीव ब्रह्म ऐक्याचा काला पहिल्या काल्यानं स्थूल देहाची पुष्टी होते दुसऱ्या काल्यानं देहामध्ये असणारे जे विकार आहेत अंतःकरणाच्या ठिकाणी त्या विकाराचा नाश होतो हो सूक्ष्म देहामध्ये होणारे विकार आहेत ना त्या विकाराचा नाश दुसऱ्या काल्यानं होतो आणि तिसऱ्या काल्यानं कारण देहामध्ये असणारा जो अहम नावाचा अहंकार आहे ना तो अहंकार घालवतो तो जीव ब्रह्म ऐक्याचा काला विठ्ठल देहाचे रोग घालवणं हे दहीभात काल्याचं काम आहे सूक्ष्म देहामध्ये असणारे विकार घालवतं ते हरिनाम खिचडी काला आहे त्या भगवंताच्या नामचिंतनाच्या योगानं काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली हरिनाम खिचडी काला आणि तिसरा जो जीव ब्रह्मैक्याचा काला कारण देहामध्ये जे आहे अहम नावाचा जो विकार आहे अहंकार आहे त्या अहंकाराला घालवण्याचं काम जीव ब्रह्मैक्याचा काला करतो आणि असा जीव ब्रह्मैक्याचा काला कुठं होतो तर फक्त वारकरी संप्रदायामध्ये होतो दुसरीकडे कुठेही काला पाहायला मिळत नाही तुका म्हणे काला कोठे किला
तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला कुठे अभेद देखिला कुठे अभेद तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला कुठे अभेद देखिला कुठे अभेद देखिला देखिला अभेद कोठे देखिला अभेद काला ते या पंढरीशी घडे खळा पाजर रोकडे ते या पंढरीशी म्हणजे या पंढरी संप्रदायामध्ये या वारकरी संप्रदायामध्ये तो काला अभेद रूपाचा जीव ब्रह्म ऐक्याचा काला तो या ठिकाणी घडतो बरं का. आणि आता जीव ब्रह्मक्याचा काला हरिनाम खिचडी काला काला कालाच म्हणतो पण काला म्हणायचं तरी कशाला काला कसा असतो. आता जवळजवळ व्यवहारातला काला वेगळा आणि हा परमार्थात होणारा काला वेगळा. व्यवहारातला काला जवळजवळ सगळ्या लोकांना माहिती आहे आणि त्यातल्या त्या ज्याला दात नाही त्याला नक्कीच माहिती आहे ज्याला दात नाही त्याला नक्कीच माहिती आहे काला. काला म्हणजे आपण काय म्हणतो दूध भाकरीचा किंवा आमटी भाकरीचा काला दोन भिन्न पदार्थ एकरूप होणं याचं नाव काला झालं ना. भाकर एक जड आहे दूध हे लिक्विड आहे पातळ आहे जड असणारं जे आहे ते मिसळल्याबरोबर दूध हे नाव जातं भाकरी नाव जातं आणि त्याचं नाव काय येतं काला. हा व्यवहारातला काला. तसा परमार्थातला तुम्हाला काला सांगतो. एक जीव आहे आणि दुसरा शिव आहे. एक जीव आहे एक ब्रह्म आहे आणि जीव न राहता जीव ब्रह्मरूपाकार होणं याचंच नाव काला भेद देखिला. असा काला जो आहे तो वारकरी संप्रदायामध्ये काला आहे. आणि हाच काला खाण्याकरता म्हणून महाराजांनी या ठिकाणी आपली भगवंताकडे प्रार्थना केली. भगवान जरी या संचित क्रियामानामुळं किंवा भोगामुळं हा देह जरी मला सोडावा लागला तरी सोडेन पण उपजोनिया पुढती येऊ जरी गेलो जाईन पण पुन्हा येईन मी. कळालं का काय होईल पुन्हा येईल. महाराज म्हणले बरं का मी दुसऱ्याचं म्हणत नाही महाराजाचं पुन्हा येईल. मी पुन्हा येणार मी जन्माला येणार आणि जन्माला येऊन काय करणार तर काला खाणार. आता दोन गोष्टीचा आपण फक्त थोडक्यात विचार करायचा. काला कुठला खाणार आहे दही भाताचा. दही भात खाणं याच्याकरता पुन्हा जन्म घ्यायचा हे काय दुर्मिळ आहे का हो की त्याला पुन्हा जन्म घ्यायचा. लोक जन्म घेतो म्हणतात दही भात काला खाण्याकरता नाही. लोक जन्म घ्यायला तयार आहेत. पुन्हा जन्म घेईन पण ती शेजारचं तुकडं हाणीन ही तुकडगद्दी अशी आहे. पुन्हा जन्म घेईन पण ह्याचा काटाच काढीन म्हणजे काय काटा काढायला येतो काय तू. पण महाराज म्हणतात मी पुन्हा जन्माला येणार आहे पण कशा करता तर काला दही भाताचा खाणार. आता दही भात काला याचा एक विचार करायचा आहे. आणि पहिली गोष्ट हे खाण्याकरता मी काय करणार तर जन्माला येणार. वास्तविक फार गंमत वाटते आपल्याला. जन्म मरण चुकवण्याकरताच अट्ठास हा आहे ना. परमार्थाचं अंतिम ध्येय काय उद्देश काय. परमार्थाचं अंतिम ध्येय काय आत्यंतिक दुःख निवृत्ती बरोबर आहे का आकाश महाराज. आणि परमानंद सुखाची म्हणजेच मोक्ष हो ना. मग हे जर करायचं आहे याच्याकरता असताना महाराज मात्र मी पुन्हा जन्माला येणार हे दुःख भोगायला तयार आहे. हां आता दुःख निवृत्ती करत असताना दुःख भोगायला तयार आहे महाराज म्हणतात. असं आहे एक व्यवहारातलं सांगतो. सुख मिळत असेल तर दुःख भोगायला तयार आहे ना. सुख जर होत असेल तर दुःख भोगायला तयार आहे का नाही. पाकिट मिळत असेल तर कीर्तन करायला तयार आहे. किती का त्रास होईना
ही आपली पद्धत आहे ना. दुःख का भोगतात माणसं तर पुढे सुख मिळतं या आशेनं. महाराज म्हणतात मी दुःख भोगायला तयार आहे, पण जर दही भात काला मिळत असेल तर. आणि ते काला खाण्याकरता येणार आहे, कारण मला माहिती आहे, मला माहिती आहे की हा काला वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठाहून मी आलेलं असल्यामुळं महाराजांना पूर्ण त्याची कल्पना आहे. कारण स्वतः सांगतात ना, मी आलेलो आहे. संत महात्मे येतात, देवाला आणावं लागतं आणि तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. त्याचं नाव जीव. आणि जे येतात ते संत आणि ज्याला आणावं लागतं त्याला देव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल संत हे आपणहून येतात. आलो याचे कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. आलो आम्ही वैकुंठात आलो, आम्हाला वैकुंठ माहिती आहे, कल्पना आहे आम्हाला, आम्ही तिथून आलो ना. आणि वैकुंठात काय आहे काय नाही हे आम्हाला माहिती आहे. वैकुंठी जाऊनी काय बा करावे उगीच बैसावे. वैकुंठात काही नाही बरं का, हे तुकोबरायांना माहिती आहे, पण आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण वैकुंठवासी म्हणतो. काय झाले वैकुंठवासी, काय झालं स्वर्गवासी, फोटोच्या खाली लिहितात. आता ते स्वर्गवासी झाला, वैकुंठवासी झाला का नरकवासी झाला ह्यांना काय माहिती आहे, पण लिहितात चला वैकुंठवासी अमुक अमुक. अरे वैकुंठात काय गटूड आहे का. महाराज म्हणतात तिथं नाही, मी तिथून आलो. जन्म सारखं दुःख मी भोगायला तयार आहे. बरं महाराजच सांगतात ना, कारण जन्म दुःख हे सोपं नाही. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा, मांस मलमूत्र जाणा तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. तरी हे दुःख भोगायला तयार आहे. मी जन्म घेणार, पण जन्माला येऊन काय करणार. काला खाऊ दही भात कालाता. दही हे काय आहे आणि भात काय आहे याचा थोडा आपण विचार लक्षार्थानं करायचा. दही हे काय आहे. जर दह्याचा विचार केला, आपल्याला दह्याचा रूच कशी आहे. रुची दही हे आंबट आहे, खायला दही आंबट आहे आणि भात हा गोड आहे. महाराज म्हणतात जे आंबट आहे ना आणि जे गोड आहे ना ते मिसळून खाण्याकरता मी येणार. आंबट आणि गोड मिसळून खाण्याकरता येणार. आंबट आणि गोड बरं का. दही आंबट भात गोड आणि दोन्ही मिसळलं कसं लागल. दही खायला आंबट लागतं, भात खायला गोड लागतो, पण आंबट आणि गोड एकत्रित झालं कसं लागल हे सांगता येत नाही. खाऊनच बघावं लागल. विठ्ठल विठ्ठल त्याची अनुभूती द्यावी लागते. ते कळत नाही, ते सांगता येत नाही. एवढं माहिती आहे दही आंबट आहे भात गोड आहे हे कल्पना आहे, पण दोन्ही मिसळल्यानंतर त्याची चव काय लागते हे अनुभूतीनंच घ्यावं लागतं. ते कळत असं ते सांगता येत. कळाल का. आता याचा दही हे काय आहे. दही हा संसार आहे आणि भात हा परमार्थ आहे. भात परमार्थ आहे, दही हे आंबट आहे, हा संसार आहे. हे दोन्ही मिश्रण करून आम्ही खाऊ, ते खाण्याकरताच मी येतो. म्हणजे जे जीवदशा आहे ती जीवदशा भोगत असताना आम्ही परमार्थाचा आनंद लुटू. ही जे आहे ना हा काला आम्ही खायचा आहे. मग काय होईल ते अनुभूतीलाच यावं लागेल बरं का. संसार हे आंबट आहे, फक्त दोन्ही मिसळायचं खायचं. तुम्ही म्हणाल बरं आहे महाराज, पण नाही, कशात काय मिसळावं हे कळालं पाहिजे. दह्यात भात कालवायचा का भातात दही कालवायचं. तुम्ही म्हणाल काय दादा दोन्ही केलं तरी एकच ना. दह्यात भात काय भातात दही काय. तसं नसतं. कसं काय कळलं पाहिजे ना. दह्यात भात घालायचा का भातावर दही घालायचं हे गंमत आहे. तुम्हाला सांगू का, संसारामध्ये परमार्थ करायचा आहे का परमार्थामध्ये संसार करायचा आहे. आणि सांगू का कशा करता भजनाकरता चहा प्यायचा आहे का चहा करता भजन करायचं आहे. दुसऱ्याच जातो. आमचं सांगू का, कीर्तनाकरता पाकिट आहेत का पाकिटाकरता कीर्तन करत फिरायचं आहे हेच आम्हाला कळना. म्हणून तर आमचा काला नाही काल वावायला लागला. विठ्ठल विठ्ठल कालवा आहे, काला होईना. कशात काय मिसळावं याची अक्कल नाही, आपल्याला कळत नाही. संसारामध्ये
परमार्थ मिसळावा, पण परमार्थात संसार मिसळू नये. परमार्थात मिसळू नये. व्यवहारामध्ये परमार्थ असावा, पण परमार्थात व्यवहार येऊ नये. आणि परमार्थात व्यवहार आला की त्या सत्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज म्हणतात हा जो आहे तो दही भात काला खाण्याकरता मी येणार. कारण का हा काला वैकुंठामध्ये करता येत नाही. म्हणजे का वैकुंठामध्ये करता येत नाही? वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात का नाही? तर तिथं हा देह तिथं नाही. कारण हा काला करायचा असेल तर तिथं सप्ता असावा लागतो. जिथं सप्ता आहे तिथं काला. वैकुंठात सप्ता नाही. वैकुंठात सप्ता अजिबात नाही. हो, आता वाड्या वस्त्यावर आहे, पण तिथं सप्ता वैकुंठात नाही. यदा कदाचित काही सांगता येत नाही. जी गेले लोक तिथं गोळा होतील आणि तिथे एखादा सप्ता कुणीतरी करल वैकुंठला. आणि जर तिथं सप्ता जर कुणी ठेवला तर पहिली तारीख माझीच राहील. वैकुंठात नाही. वैकुंठी तो ऐशे नाही का. हे करण्याकरता क्रिया व्हावं लागते आणि क्रिया करता देह लागतो. देहाशिवाय क्रिया नाही आणि क्रियाशिवाय भक्ती नाही. हे लक्षात घ्या. भक्ती करण्याकरता क्रियाच लागते आणि क्रियाशिवाय करण्याकरता देह असावाच लागतो. त्याची गरज आहे. वैकुंठात ते नाही. बरं, समजा तिथं करण्याचा प्रयत्न केला तर तिथं कुणी कुणाला बोलायचं नाही, एकत्रित यायचं नाही ना, तिथं बोलायचं नाही. कारण हा जर करायचा असेल तर तिथं हा नोहे एकुट्याचा खेळ मनवून जमविला मेळ, याच्याकरता मेळ लागतो. हा संप्रदाय असा आहे, सगळ्यांना घेऊन चालणार आहे, सगळ्यांना घेण्याकरता आहे. इथं सगळ्याला अधिकार दिला. गाते श्रोते पाहते चतुर विनोदे दृश्यते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाची विनवणी करा विठ्ठल स्मरण. केव्हा यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाशी घेतला. आणि हे सगळ्याला वाटायचं आहे. हा एकट्यानं आनंद लुटायचा नाही. हो, हा वाटायचा आहे. एकमेका देऊ मुखी सुखे घालो हुंबरी. हा परमार्थ वाटायचा आहे. याच्यात सगळ्याला, टाळकऱ्याला आनंद मिळतो, वाजवणाऱ्याला आनंद आहे, कीर्तनकार बुवाला सांगायला आनंद आहे, ऐकणाऱ्याला आनंद आहे, नुसतं जेवण करणाऱ्याला त्यांनाही पंक्तीचा आनंद आहे, आणि जेवण करून खुशाल झाडाखाली झोपणाऱ्याला त्यांना बी आनंद आहे. सप्त्यात ही सगळीच मंडळी लागते आणि याच्याशिवाय सप्ताह होतच नाही. सगळं लागतं. पण हे सगळ्याला वाटायचं आहे. एकमेका देऊमुखी सुखे घालो हुंबरी. एकमेकाला वाटायचं आहे. बरं, ठीक आहे महाराज, आम्ही तिथं जी सगळी गेलेली आहे ती सगळी गोळा करू आणि काला करायला काय हरकत नाही, करू. पण करण्याकरता तिथं प्रथमतः वाळवंट असावं लागतं. काय असावं लागतं? काला करण्याकरता वाळवंट लागतं. आणि वाळवंटाशिवाय काला करता येत नाही. वाळवंटच असावं लागतं. तुम्ही म्हणाल वाळवंट, हो काय एक ठिकं भरून घेऊन जायला येईल तिथं वाळू आणि वाळू करू. अरे नदीतली वाळू त्याला वाळवंट मिळत नाही. वाळवंट कसं असावं लागतं? नीट, उत्तम आणि बरवं असावं लागतं. नीट, उत्तम आणि बरवं. बरवं असावं, नीट असावं आणि उत्तम असावं, त्याला वाळवंट म्हणायचं. वाळवंट बरवं असेल ते वाळवंट, नीट असेल ते वाळवंट आणि उत्तम असेल ते वाळवंट. मग बरवं काय आहे, नीट काय आहे आणि उत्तम काय आहे? तर बरवं जगामध्ये दोन गोष्टी आहेत. एक भगवान परमात्मा बरवा आहे आणि दुसरं म्हणजे मनुष्य देह बरवा आहे. बरवे झाले आलो या जन्मासी, बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिली मनुष्य देहासी, जोड जोडली मनुष्य देहा उत्तम
बर्व काय आहे? नाटपर अभंगामध्ये महाराज म्हणतात, बर्वे झाले आलो या जन्मासी. बर्व हे मनुष्य जन्म बर्व आहे. बर्वे झालो आलो या जन्माशी, जोड जोडिली मनुष्य देहा आईशी, ही महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाची. हे बर्व आहे. नुसतं बर्व आहे का? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. वैकुंठी तो ऐसे नाही. हे वैकुंठात नसल्यामुळं तिथं वैकुंठात काला करता येत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. विठोबार कुमार उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. असो, अभंगाचा धावता भावार्थ तुमच्यासमोर मांडला. वास्तविक आजचा हा काल्याचं कीर्तन असल्यामुळं काल्याच्या कीर्तनामध्ये इतर विषय प्रतिपादन करायचं नाही. काल्याच्या कीर्तनामध्ये सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी. भगवंताचं सगुण लीला वर्णन करावं. कारण काल्याच्या कीर्तनाला लीला संकीर्तन म्हणतात. कीर्तनामध्ये स्वरूप कीर्तन आहे, गुणकीर्तन आहे, नामसंकीर्तन आहे आणि लीला कीर्तन आहे. तर याच्यामध्ये हे लीला कीर्तन आहे. भगवंताच्या ज्या सगुण लीला झाल्या त्या सगुण लीलेचं वर्णन करावं असं सांगितलेलं आहे. चरित्र सांगावं, ते भगवंताचं चरित्र सांगावं असा दंडक आहे. आणि सांगत असतानासुद्धा चरित्र सांगावं, पण कुठलं सांगावं? चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. जे चरित्र गोकुळामध्ये भगवंतानी केली ते चरित्र सांगावं बरं का. दुसरं चरित्र सांगायचं नाही. कृष्ण चरित्र सांगावं, रामचरित्र सांगायचं नाही. रामचरित्र सांगण्यासारखं नाही म्हणून सांगायचं नाही. रामचरित्र हे आचरणाकरता आहे आणि कृष्णचरित्र हे सांगण्याकरता आहे, उच्चार करण्याकरता. उच्चारावे कृष्णचरित्र आणि रामचरित्र आचरावे असं आहे. पण लोक काय करतात? गंमत आहे, रामायण ऐकतात आणि कृष्णासारखं वागतात म्हणून मार खातात. बाकी मार खायचं कारण काय? रामायण ऐकायचं आणि कृष्णासारखं वागायचं. कृष्णचरित्र वेगळं, रामचरित्र वेगळं आहे. रामचरित्र आचरणीय आहे. मात्र देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, आचार सांगणारं रामायण आहे. कृष्णचरित्र हे उच्चारायचं आहे. कारण हिचं वेगळी गंमत आहे. इथं काय? देखिला गे माये यमुनेच्या तीरी, आणि पुढे हात खांद्यावरी राधिकेच्या. देखिला गे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. आणि तसा खांद्यावर हात टाकल्यावर तुम्ही नाही का मार खायचा? कारण कृष्णचरित्र फार वेगळं आहे. चरित्र याचा उच्चारच करायचा, उच्चार. आणि तेही चरित्राचा उच्चार करत असताना गोकुळामध्ये जे भगवंतानी केलं त्या चरित्राचाच उच्चार करावा. कारण भगवंताचं चरित्र 3 ठिकाणी झालं. एक गोकुळामध्ये, एक मथुरेमध्ये आणि एक द्वारकेमध्ये झालं. भगवंताचे अवतार कार्य 3 आहेत आणि 3 कार्य 3 ठिकाणी त्यांनी काढलेलं आहे. कळालं का? केवळ भक्तांचं रक्षणाकरता, भक्ताकरता म्हणून गोकुळातलं चरित्र आहे. दुष्टाचा संहार करण्याकरता म्हणून मथुरेतलं चरित्र आहे. आणि धर्म संस्थापनेकरता द्वारकेतलं चरित्र आहे. विठ्ठल 3 चरित्र. कारण देवाच्या अवतार कार्याचं प्रयोजनच 3 आहे आणि 3 ठिकाणी ते चरित्र झालं. त्याच्यामध्ये गोकुळामध्ये जे चरित्र झालं ते सांगावं. आणि त्यातल्या त्यात गोकुळामधलं चरित्र प्रामुख्यानं कुठलं? येदसे चरित्र केले नारायण, येदसे चरित्र केले नारायण, येदसे चरित्र केले नारायण, येदसे चरित्र केले नारायण. रामता गोधने राखिता, गोधने राखिता, रामता गोधने राखिता.
भेदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. रांगत असताना आणि गोधने राखीत असताना हे दोन महत्त्वाचं चरित्र आहे बरं का. आणि हे चरित्र सांगावं ते भगवंताचं चरित्र सांगावं. कारण मी नेहमी सांगत असतो चरित्र हे फक्त संतांचं आणि देवाचंच चरित्र असतं, बाकीचं चरित्र नसतं. तुमचं आमचं चरित्र नाही. आता अलीकडं कोणाचंही चरित्र लिहितात, ते चरित्र नसतं, ते चारित्र्य असतं. आपलं असतं चारित्र्य आणि देवाचं असतं चरित्र. कारण चरित्र त्याला का म्हणावा जे विचित्र ते चरित्र. आपलं काय आहे, आपल्या चरित्रात काय असतं. या गावामध्ये जन्मला, या गावामध्ये मोठा झाला, या गावची मुलगी केली, लग्न झालं, त्यांना एवढी मुलं झाली, ती मुलं शिकवली, सुना आणल्या, नातू झाले आणि नातवानी लाता घातल्या, संपलं आपलं चरित्र. या गावाला आला, इथं जन्माला, इथं वाढला, तिथं मिळाला, खाला झाला. ह्याला काय म्हणायचं, चरित्र आहे काय. हे घरच चाललेलं आहे, त्याला चरित्र नाही, चारित्र्य आहे. आणि देवाचं मात्र चरित्र आहे. कारण देवाच्या चरित्रामध्ये अघटितपणा आहे, देवाच्या चरित्रामध्ये नवल आहे, आश्चर्य आहे. ज्याच्यात आश्चर्य आहे, अघटितपणा आहे, नवल आहे, ते चरित्र आहे. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. हे काय आहे, नवल केवडे केवडे. हे संपूर्ण गवळण पहा. याच्यामध्ये काही नवल आहेत आणि काही कोड आहे. एक कोड आहे आणि बाकीचे नवल आहेत. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. हो, हे काय आहे, नवल आहे. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळण, हे नवल आहे की नाही. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली, हे नवल आहे. आणि शेवटचं काय, तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. हे नवल नव, हे कोड आहे. हे कोड आहे. कोड कशाला म्हणायचं, जे सुटत नाही त्याचं नाव कोड. कोड सुटत नाही, कळतच नाही त्याचं कोड. आता 16,108 धडधडीत बायका केल्या आणि ब्रह्मचारी म्हणून घेतो. कोड आहे का नाही, काय आहे, कोडच आहे. आणि नवल काय, अनंत ब्रह्मांड उदरी, एवढा मोठा देव असताना बालक म्हणून राहतो, बाळकृष्ण नंदा घरी. हे नवल आहे, देवाच्या चरित्र नवल आहे. मोठा होता तो लहान झाला, हे नवल आहे. लहानाचा मोठा झाला, हे नवल नाही. कळालं का. तुम्ही जर म्हणाल अहो म्हणले तुम्ही त्यावेळेस फार लहान होता म्हणले, हो आता म्हातारा झाला, नवल आहे का. किती आयुष्य मातीत गेलं हे माहिती आहे का. हां, लहानाचा मोठा झाला हे नवल नाही. पण असं घडलं का, अहो त्यावेळेस तुम्ही पाहिलं तेव्हा म्हातारा होता, आता मांडीवर खेळायला लागला आईच्या. म्हातारा मांडीवर खेळतो का, म्हातारं बारकं होतं का. म्हातारं बारकं होत नाही, पण बारकं म्हातारं होतं. हे नवल नव्हे, हे नियम आहे. पण देवाच्या बाबतीत हे नवल आहे. एवढा मोठा देव, अनंत ब्रह्मांड उदरी, एवढा मोठा देव आहे, गगनाचे प्रावरण आहे. आणि एवढा मोठा देव पण लहान झाला. काय झाला तर गोकुळामध्ये बाळकृष्ण झाला, बाळ झाला. हे नवल आहे. दुसरं नवल, विश्वव्यापक परमात्मा असणारा विश्वाला उचलून घेतलं कुणी, गवळणीनं. हे खरं आहे का, हे काय नवलच आहे का. असं कुठे होतं का. समजा आता या दर्जी बोरगावची मुलगी आहे, या गावची मुलगी आहे, आणि या मुलीनं उचललं, काकाला घेतलं, कुणाला, बोरगावला. जमलं का तसं. हां, विश्वात जन्मलेली ही गोपिका आणि विश्वालाच उचलून घेणं, हे काय आहे, नवल आहे. नवल म्हणजे अघटित. अघटित म्हणजे असं घडत नाही, ते घडतं, त्याला नवल म्हणायचं. हो, पृथ्वी ज्याने तृप्त केली, ज्यानं पृथ्वीमध्ये एकही जीवात्मा उपाशी पडू देत नाही, त्याची चिंता भगवान परमात्मा वाहतो. प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता, घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. असा देव आहे. कोणालाही जगातला एक सुद्धा जीव उपाशी न पडू देणं हे देवाचं काम आहे. हो, जगातल्या जीवाला नव्हे, कुठेतरी जाऊन बसलेल्या जीवाला सुद्धा, दगडातल्या जीवाला सुद्धा पोटभर अन्न पुरवतो, आहे की नाही. ज्यावेळेस समर्थ रामदास स्वामी छत्रपतीकडे गेले, राजे छत्रपती होते, रामदास स्वामींची त्यांनी आदरातिथ्य केलं. आणि मग शिवाजी महाराजांनी संपूर्ण किल्ला दाखवला, एक एक वखार दाखवली, रयतेसाठी माल एवढा भरून ठेवलेला आहे.
5 वर्ष दुष्काळ पडला तरी रयत उपाशी राहणार नाही इतक्या धान्याचा साठा करून ठेवला होता राजा छत्रपतीने. समर्थांनी पाहिलं. समर्थ म्हणले, वा काय चिंता रयतेची तुम्ही करता. चला निघाले. समोर एक दगड होता. दगड समर्थांनी पाहिला आणि पाहिल्याबरोबर समर्थांनी सांगितलं, राजे एवढा दगड काढा बाजूला. म्हणले, का? काढा. दगड काढला. काढल्याबरोबर समर्थांनी सांगितलं, राजे हा दगड फोडा. म्हणले, फोडू? नाही नाही, आत्ता लगेच फोडा. पात्रुडाला बोलवलं, घणान मारले, दगड फोडला. 2 भाग झाले. 2 भाग झाल्याबरोबर त्या दगडातनं एक जीव निघाला. ते उठून उड्या मारत बाहेर पळाला. समर्थाने विचारलं, हे काय आहे? हे बेंडकुळे आहे. हे कुठं होती? म्हणजे दगडात होती. पण दगडात असणाऱ्या त्या बेंडकुळीला पाणी कुठून मिळालं? तिला अन्न कुठं मिळालं? पाषाणाच्या पोटी बैसला दरदुरा. पाषाणाचे पोटी बैसला दरदुरा. पाषाणाचे पोटी बैसला दरदुरा. पोटी बैसला बेंडुके तारा कोण घाले. पाषाणाच्या पोटी बैसला दरदुर. तयामुखी चारा कोण घाली. कोण घातलं त्या दरदुरा? म्हणजे बेडकाला कोण घाल. त्याची चिंता वाहणारा भगवान परमात्मा आहे. विश्वाला भगवान परमात्मा पुरवतो. आणि त्याशी यशोदा भोजन घाली. हे काय नवल आहे. आणि सगळ्यात कोडं नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. हे देवाच्या चरित्रामध्ये नवल आहे. देवाचं चरित्र हे सुरुवात झालं कुठून? आपलं चरित्र सुरुवात होतं कुठं? मेल्यावर. आपल्या चरित्राची सुरुवात मेल्यावर होती. तुम्ही बघा, एखाद्या मशानमध्ये एखाद्याला घेऊन गेलं, तिथं लोक बसलेली असती आणि खरं चरित्र तवा कळतं लोकांना त्या माणसाचं. ती बसलेली माणसं बोलत असतात, काय कराय माणूस पण माणूस होता. नाही नाही त्याचा लईच उपकार गावावर. नाही नाही चांगला होता. म्हणजे हे तवा चरित्र सुरुवात मेल्यावर. असताना कुणी म्हणत नाही. काही काही लोक मेल्यावर आज जाऊ द्या, मेलं डांबरट होतं बघं, पिदोडं होतं, चांगलं जाऊ द्या. म्हणजे त्याचं चरित्र खरं कळतं मशानभूमीत. आपलं चरित्र मेल्यावर कळतं. पण देवाचं चरित्र अगोदर सुरू झालं. जन्माच्या अगोदर, अवताराला येण्याच्या अगोदर देवाचं चरित्र सुरू झालं. अगोदर चरित्र आहे. जन्मलं तेही चरित्र आहे. कारण देव जन्मले, कसं जन्मले, कोणाला जन्मले, कुठं जन्मले याची कल्पनाच नाही. फक्त म्हणतात एक म्हणती वसुदेव देवकीचा, एक म्हणती नंद यशोदेचा. कोणाचा आहे हो? हा वसुदेव देवकीचा आहे का नंद यशोदेचा आहे? एक म्हणती वसुदेव देवकीचा, एक म्हणती नंद यशोदेचा. परत ठाऊक नाही यांच्या बापाचा. दोघाच्याही बापाला माहीत नाही. त्या नंदालाही माहीत नाही, वसुदेवाला माहीत नाही, देवकीला माहीत नाही आणि यशोदेला माहीत नाही. पण एवढं खरं आहे. काय खरं आहे? देवकीने वाहिला आणि यशोदेने पाळीला. आणि शेखी उपयोगा गेला पांडवाच्या. एवढंच खरं आहे. पण बाकीचं काही खरं नाही. कुठं जन्मला, कसा जन्मला, काय झालं, कधी काय झालं माहीत नाही. पण भगवान परमात्मा प्रगटलं, जन्मले. जन्मल्याबरोबर 8 वर्षाचे. आणि आईबाप घाबरले म्हणून बाळ झाले. आणि घाबरल्यामुळं खरं मी मगाशी म्हटलो ना, रामाचं चरित्र आचरणीय आहे, देवाचं चरित्र उच्चारणीय आहे. रामचरित्र पितृवचन पालन करणारा रामप्रभू आणि पित्राला आज्ञा करणारा कृष्ण परमात्मा. कळलं का? और रामप्रभूने पितृवचन पालन करण्याकरता वनवास भोगला. पण भगवान कृष्णाने जन्मल्याबरोबरच सांगितलं काय? नंदाचा घरा नंदाचा घरा मदने ही गोकुळाला, मदने ही गोकुळाला.
मदने जन्मल्याबरोबर आपल्या वडिलाला पित्याला आज्ञा केली. हो, आज्ञा पालन नाही, ह्यांनीच हुकूम केला, आज्ञा केली. काय? नंदाच्या घराला. आई बापाला दुःख वाटलं, एवढा सुंदर असा सुपुत्र जन्मला, याच्या अगोदरची 7 लेकरं कंसमामाने मारली, आता हा मरणार म्हणून दुःख वाटायला लागलं. देवाने ओळखलं, बापाचं दुःख ओळखल्याबरोबर बापाला सांगितलं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. जा न्या. आज्ञा केली. वसुदेवाने पाठीमध्ये भगवंताला घेतलं. भगवान पाठीमध्ये असे उताने झोपले. टोपलं घेतलं. रात्रीची वेळ होती, कारण देवाचा जन्मसुद्धा विचित्रच आहे. श्रीराम जन्मले दुपारी 12 वाजता आणि हे जन्मले रात्री 12 वाजता. सगळे जागे असताना राम जन्मले आणि सगळे झोपल्यावर हे जन्मलं. विचित्र एक गंमत आहे. ते उन्हाळ्यात जन्मलं आणि हे पावसाळ्यात, म्हणजे घराच्या बाहेर एक जणांनी निघून ये असल्या टायमाला जन्मलं. बरं, जन्मलं ते जन्मलं. पुन्हा आज्ञा केली, टोपलीत निघाले. आणि टोपलीत निघाल्यावर दिवस पावसाळ्याचे होते, श्रावण महिना होता. आणि मग अशा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं नदी वाढत होती, यमुना वाढत होती. यमुना वाढायला लागली, पण का वाढायला लागली कळेना. यमुना वाढत होती. वसुदेवाला वाटत होतं, माझा पुत्र आता पाण्यामध्ये एक संकटातून काढला तर दुसऱ्या संकटात सापडायला लागला. वडील चिंता करायला लागले. पाणी वाढायला लागलं, टोपलं उंच करायला लागले, टाचा उचलायला लागले. आणि शेवटी नाविलाज झाला आणि वसुदेव प्रार्थना करायला लागले भगवंताला, भगवंता श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दन. प्रार्थना केल्यावर देव टोपलीत होते. देव म्हणले, अरे काय माझ्या वडिलाला संकट पडलं, माझी प्रार्थना आहे. कारण त्यांना माहीत नव्हतं माझ्या टोपलीमध्ये असणारा तो सुपुत्र तो देव आहे, ही कल्पना नाही म्हणायला. देवाने ओळखलं काहीतरी संकट पडलंय. काय पाहिलं तर यमुना वाढते आहे, यमुना वाढते आहे. देवाने वर्ण पाहिला आणि सांगितलं यमुनेला, ए काय झालं, कशाकरता असं करायला लागली? का माझ्या आज्ञेनं चालतं ना. गतीर भरता प्रभू साक्षी निवासाच्या चरणम चरण. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या पानो हले. ही सत्ता माझी असताना मेघे वर्षावे का न वर्षावे हे माझ्या हातात आहे. ही सत्ता सार्वभौमत्व माझ्यामध्ये असताना, माझी आज्ञा नसताना तू वाढायला लागली, याचं कारण काय? कशाकरता वाढते आहे? यमुनेनं सांगितलं, काही नाही भगवान कन्हैया, मी भाग्यवान आहे, आज भाग्यवान आहे. तुम्ही आज इथून निघाला, पण तुमच्या चरणाचं दर्शन घ्यावं, चरणस्पर्श करावा, हीच माझी इच्छा आहे आणि याच्याकरता मी वाढते आहे. भगवंतानी ओळखलं, तुला दर्शन पाहिजे ना. हो, भगवंतानी टोपलीतनं पाय काढला आणि अंगुष्ठ लावला. असा अंगुष्ठ लावला आणि सांगितलं, चल सोड रस्ता, झालं ना तुझं काम, सोड रस्ता. पण नदी पाणी उतरलं. पण गंमत अशी झाली, पायाकडल्या बाजूचं उतरलं आणि डोक्याकडल्या बाजूचं वाढायला लागलं इकडून. भगवान नदीतनं निघाले, टोपलीत आडवा झोपल्याला, पायाकडली बाजू जी होती जी पाणी उतरलं, दर्शन झालं. पण डोक्याकडली पाणी असं वाढायला लागलं. आता तसं वाढत असतं का? पण वाढलं असं वाढायला लागलं. पुन्हा वसुदेवाला चिंता पडली. देवानी पाहिलं, काय गं म्हणले यमुने, काय करायचं आहे? तर म्हणले, काही नाही, चरणस्पर्श झाला, आता एकदा मुखदर्शन घ्यावं अशी इच्छा आहे. तुमचं मुख पाहावं असं इच्छा आहे. कारण आजपर्यंत तुमचं मुख मी पाहिलेलं नाही, आतापर्यंत मी तुमचं मुख पाहिलेलं नाही. आज तुम्ही बाळ झालात, पाहावं वाटायला लागलं मला तुमचं मुख आहे. का तर यमुना नदी होती ना, ती देवाची सासू होती. यमुना नदी कोण होती? देवाची सासू होती. हो, आणि देव यमुनेचा जावई होता. म्हणून तिनं तोंड बघितलं नव्हतं. कारण पूर्वीच्या सासवा जावायच्या पुढी येत नव्हत्या आणि जावाया पुढी जात नव्हत्या आणि जावाईसुद्धा सासू पुढी बोलत नव्हता पूर्वी बरं का. आता बिनलाजा सासू आणि बिनाकलीचा जावाई, त्याला अक्कल नाही, तिला लाज नाही. सरळ ही जाऊन तिच्या घरात बसतं आणि ती येते, काय बबी बरी आहे का, लाज वाटते का कुणाला विचारायला लागली, काय जावाई काय सासू बिनलाजावणी सगळं चाललं आहे धंदा. हां बरं का, मी तुम्हाला कुणाला म्हणत नाही, पण असं परंपरा आहे झाली. पण पूर्वीच्या सासवा जावायपुढे येत नव्हत्या.
यमुना नदीनं अजून जावयाचं तोंड पाहिलं नव्हतं, पण जावाई आज चोपड्यामध्ये बाळ होऊन निघालाय हे तिला बरं वाटलं. का तर कसा काय जावाई, त्याचं कारण असं आहे, यमुना नदी ही समुद्राची बायको आहे आणि त्या समुद्रामध्ये देवदानव मंथन केलं. 14 रत्न निघाले. लक्ष्मी नावाचं पहिलं रत्न देवानी घेतलं. लक्ष्मी हे समुद्रातून जन्मलेली आहे आणि समुद्रातली लेक कोण आहे तर लक्ष्मी आहे. यमुना ही त्याच्यात जाऊन मिळते. यमुना ही त्याची बायको आहे, म्हणून लक्ष्मी ही त्याची बायको, यमुना ही सासू, समुद्र हा देवाचा सासरा आहे. आणि मग ते सासूला बाळाला पाहायचं होतं म्हणून तिनं पाणी वरी यायला लागली. देवाने ओळखलं, पाव माझं मुख पाहायचं आहे ना. हो, देव लगेच पालते झाले पाठीमध्ये, अशी पालते झाले, तोंड दाखवलं, म्हणले बघ काय थोबड बघायचं बघ आता म्हणले. तिने यमुनेनं पाहिलं आणि यमुना म्हणली धन्य झाले, कृतार्थ झाले, म्हणजे धन्य धन्य भगवान, आज तुझं मुखदर्शन झालं. काय तुझं स्वरूप आहे, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी कळा, लोपलिया कस्तुरी मळवट, चंदनाची उटी, रुळे बाळकंठी वैजयंती रूप पाहिल्याबरोबर देवाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला. यमुनेनं हात जोडल्याबरोबर देवाने सांगितलं, हां चला वाट सोड, दे वाट दे म्हटल्याबरोबर यमुना फाकली बरं का. यमुना फाकली म्हणजे 2 भाग झाले. अर्धा भाग इकडं झाला, अर्धा भाग इकडं झाला. आता लक्षात घ्या, पाणी उतरत असतं का फाकत असतं? नदीचं पाणी उतरत असतं, खाली होत असतं का, असं 2 भाग होतं का? पण यमुना नदी अशी फाकली आणि रस्ता जिळामधनं देवाला जा. हां, देव निघाले. कशाकरता फाकली हो? त्याचं कारण आहे. नदी अशी फाकली का, दुबंगली का? दुबंगण्याचं कारण असं आहे तर त्या यमुनेला वाटत होतं की भगवान तुम्ही आता गोकुळात निघाला आणि गोकुळामध्ये जाऊन ज्या गोपिका स्त्री आहेत त्यांच्या हृदयामध्ये तुम्ही वास्तव्य करणार आणि कोणाच्याही हृदयात नाही. ज्या गोपिकांचं चित्त शुद्ध झालेलं आहे, निर्मळ झालेलं आहे, येवनी गोपाळ राहे तेथे, ज्याचं चित्त शुद्ध आहे, हृदय ज्याचं शुद्ध आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये तुम्ही जाऊन वास्तव्य त्या गोपिकांच्या हृदयात करणार, गोपिकाबरोबर खेळणार, बागडणार, कारण त्यांचं हृदय शुद्ध आहे, त्या भगवत नामचिंतनातले आहे. मग यमुनेला सांगायचं होतं, भगवान जशा गोपिका शुद्ध हृदयाचे आहे ना, मी सुद्धा शुद्ध अंतःकरणाचे आहे. का तुम्हाला यदा कदाचित संशय वाटेल, मी रंगानं काळी आहे. यमुना नदीचं पाणी कसं आहे? काळे आहे. यमुना जळ काळे ओ माय, यमुना नदी काळी आहे. ती यमुना म्हणत होती, भगवान मी रंगानं काळी आहे पण अंतःकरण माझं किती गोर आहे, किती शुद्ध आहे बघ, म्हणून असं फाकली नदी फाकली आणि जा भगवान माझ्या हृदयातनं एकदा म्हटले. आणि यमुनेने त्या हृदयातून भगवान परमात्मा निघाले. हृदयाच्या बाहेर त्या यमुनेच्या बाहेर गेल्याबरोबर यमुनेनं हात जोडलं, म्हणले भगवान माझं हृदय पाहिलं ना, मग आता माझ्या हृदयात खेळशील ना. भगवंताने सांगितलं आता नाही, ज्यावेळेस मी गुरं राखायला येईन, गायी घेऊन येईल आणि गायी घेऊन येईल तेव्हा तुझ्याच वाळवंटामध्ये गायी राखणार आहे आणि त्यावेळेस गोपाळा समवेत याच वाळवंटामध्ये मी काला करणार आहे आणि तो काला देणार आहे. असा आशीर्वाद त्या यमुनेने दिला, भगवंताने दिला. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले, गोकुळामध्ये वाढायला लागले आणि वाढता वाढता रांगायला लागले बरं का, रांगायला लागले. रांगणं हे देवाचं चरित्र आहे. देवाचं रांगणं हे चरित्र आहे. रांगता गोधने राखीत आहे, रांगणं चरित्र आहे. तुम्ही म्हणाल रांगणं कसं काय चरित्र आहे? हो, देवाचं रांगणं सुद्धा चरित्र आहे. कारण का, देव रांगला तो वेगळं आणि आपली लेकरं रांगतात ती वेगळी. आपली कशी लेकरं रांगली हो? आपल्याला आठवण आहे का? नसेल तर कीर्तन सुटल्यावर घरी गेल्यावर तिला विचारा कशी रांगली आपली कार्टी. आपली जी कार्टी रांगली ती सगळी पोटानंच रांगली आहे की नाही? आपली पोरं रांगली ती पोटानं रांगली, पुढं तर सरकायला लागली नाही तर मागं तर सरकायला लागली, अशी रांगली. पण देव तसा रांगला नाही. कसा रांगला? तळवे तळ हात टेकता, तळवे तळ हात टेकता, तळवे तळ हात टेकता, तळवे तळ हात टेकता. डाव्या गुडघ्याने रांगता, डाव्या गुडघ्याने रांगता, गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगता. रंगने रंगनाथ, रंगने रंगनाथ, रंगने रंगनाथ, रंगने रंगनाथ. म्या
देखियला तय तुम्या देखियला तय गवळण दसवंती पाय सांगे गवळण बसवंती गवळण दसवंती पाय सांगे 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 तळवे तळहात तेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तोम्या देखील असे. देव रांगला. ते कसा रांगला? दोन हात टेकले, एक पाय पुढे ठेवला, एक पाय पाठीमागं ठेवला, पुढे ठेवला तो उजवा पाय आणि पाठीमागं ठेवला तो डावा पाय. आणि डावा पाय आहे तो जमिनीला लावला नाही, फक्त अंगठा लावला. डावा पाय वडीत आहे आणि उजवा पाय दाबून आहे. उजवा पायानं दाबलंय, असं दाबलंय आणि डावा पाय असं वडीत न्यायला लागला. हो, ही देव माहिती आहे ना आपल्याला. या देवाला काय म्हणतात? रंगनाथ देव. कारण सगळ्याच्या ओळखीचा देव आहे. लग्नात जी सासू दिती जावायला कोणता देव? रंगनाथ. आता रंगनाथच का द्यावा? मसुबा द्यावा काय होते? अंबाबाई द्यावी. पण रंगनाथच का द्यायचा? सासूला माहीत नाही आणि जावायला काय कळत नाही. उगच देतील, उगच घेतील. आता देईल, पितळेचा देईल, चांदीचा देईल, कशाचाही देईल. पण रंगनाथच का द्यावा? एका म्हातारीला मी विचारलं, कशा करता द्यावा? ती म्हणली, दादा तसलंच रांगावं लेकीला. तसलं रांगतं काय तुझ्या लेकीला? येण्यासारखी काय तर बोलती. देव तसा रांगला आणि ते देव द्यायचं कारण काय हे लक्षात घ्या. तो रंगनाथ कसा आहे? एक पाय पुढे आहे आणि ती दाबून आहे, एक पाय डावा पाठीमाग आहे आणि ती वडीत आहे. त्याचा अर्थ काय? तर ते सासूबाई म्हणते, जावाई बुवा तुम्ही आता संसारात पडायला लागला, पण संसारात लई अडकू नका. एक पाय पुढे परमार्थात ठेवा, एक पाय संसारात ठेवा. संसारातला पाय वडीत न्या आणि परमार्थातला पाय दाबून करा, असा त्याचा अर्थ रंगनाथ देवाचा आहे बरं का. त्याच्याकरता हा रंगनाथ देव आहे. असा दाबून करा संसार आणि हे पाय वडीत न्या. पण आपण उलटं करतो, संसार दाबून करतो आणि परमार्थ वडीत निघतो. वडावडीचाच परमार्थ आपला वडीत न्यायचा. कसं तरी भागवा, कसं तरी भागवा, कसं तरी भागवा. आपला परमार्थ तसाच असतो. कसं काय शब्द कर, अरे हे लागतं आपल्याला, चांगला पकवाज लागतो, चांगली गायक लागेल, जसं असेल तसं भागवा. दादा कसं तरी उरका. काय उरका काय? ह्याला म्हणायचं उरका आणि त्याला मात्र दाबून करायचं असं नाही. संसार वडीत न्यावा आणि परमार्थ दाबून करावा, असा देव रंगण्यात रांगला बरं का. रांगण्यामध्ये त्याचा अर्थ आहे. आणि देव रांगत असताना अनेक प्रकारच्या देवाने खोड्या करायला चालू केल्या. यशोदा गुसडीत सन मागे भगवंत, यशोदा गुसडीत स्तन मागे भगवंत. यशोदा घुसळायला लागली, दही दूध घुसळते. भगवान परमात्म्याने पाहिलं, काय आई आहे? अरे मी जिच्या पोटी, हे आई म्हणजे यशोदा म्हणजे कोण आहे? आई. आई म्हणजे कोण? परमभक्ती परमप्रेम. परमभक्ती परमप्रेम, तिचं नाव यशोदा. यशोदा कुणाचं नाव आहे? परमभक्तीचं आहे, परमप्रेमाचं आहे. अरे ते परमप्रेम भक्ती सुख भोगण्याकरिता म्हणून ज्या सुखा कारणे देव वेढावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. अरे मी सगुण रूप घेऊन मी यशोदे तुझ्या घरात आलो, ते भक्तिप्रेम सुख भोगण्याकरता. असा रूपी तू ताकाच्या पाठीमागं लागलीस, ताक घुसळायला लागली. देवाने पाहिलं आणि देव पाहिल्याबरोबर देव रडायला लागले बरं का. देव रडायला लागले, देव रडायला लागले, इतके रडायला लागले, इतके रडायले, काही केले नाही ऐके ना. मग यशोदेने विचारलं, काय रे काय? स्तन मागे भगवंत. देवाने स्तन मागितलं, स्तन प्यायचं आहे. काय चरित्र वाचताना एक एक वेळेस आपल्याला आश्चर्य वाटतं की एवढा मोठा अखंड कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा पण काय मागतोय? यशोदेला स्तन मागतोय. आणि यशोदेनं गपकन उचलावं आणि पदरात लपून टाकावा. हो, आड घालोनी पदर पाजितसे जगदीश्वर. जगाच्या ईश्वराला पदरात लपवण्याची ताकद ती फक्त आणि फक्त आहे, ती भक्तीत आहे. आणि भक्ती म्हणजेच यशोदा आहे. विठ्ठल त्या यशोदा भक्तिरूपी यशोदेनं पदरात लपवलं. भगवंत प्यायला लागला आणि काय
भाग्यवान यशोदा आहे. तिचं स्तन तोंडात देवाने धरलं आणि देव गटा 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 प्यायला लागले. पेता पेता काय झालं, यशोदेला समाधी लागली. कारण देवाचं मुख स्तनाला लागल्याबरोबर देहभाव संपला. आठव नाठव गेले भावाभाव. अगदी विदेहावस्था प्राप्त झाली आणि तिला समाधी लागली. भगवंतानी पाहिलं. कारण का कसं आहे, लेकरू प्यायला लागलं की आपल्या आईला समाधी लागते, आहे का नाही. आपली लेकरं शेंबडी मेडकिरी लेकरं, आपली काही चांगली लेकरं असते तर इकडं शेंबुडी येतो, इकडून मेकुडी येतो. आणि तसल्या लेकराला पाजायला लागलं तर काही काही आया बघा बसल्या बसल्या पाजत डुकले हाणतात. ती लेकरू पेत असतं आणि आई झोपत असती भिंतीला टेकून. काही आया तर अशाच उतान्या पडतात आणि ती उरावर बसून पितं आणि गोरक्या खाते पी म्हणते तुला काय प्यायचं. मग आपलं लेकरू प्यायला तर ह्या आईला झोप लागते म्हणल्यावर भगवान परमात्मा प्यायला लागल्यावर यशोदेला काय झालं, एकदम समाधी लागली. देवाने बघितलं, अरे रे 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 माझ्या आईला समाधी. अगं समाधीचं सुख हे तू भोगायला लागली ग, पण भक्ती सुख सगळ्याला द्यायचं आहे. समाधी सुख एकट्याला भोगता येतं. आणि आई तू समाधीचं सुख भोगायला लागली आणि मी भक्ती सुखासाठी तुझ्याकडं आलो आणि तू समाधीत गेली. देवाने विचार केला, आता नाही, ही भक्ती सुखाकरता तुला देह तादात्म्य असावंच लागतं. तुला लगेच देवाने काय केलं, ही भक्ती करण्याकरता क्रिया करण्याकरता म्हणून तिचा देहभाव संपला पाहिजे म्हणून देवाने विचार केला. इकडं बघितलं चुलीकडं, तर चुलीवर दूध तापू ठेवलेलं होतं. ते दूध आर मिनमिनता आर होता, आरावर दूध होतं. देवाने त्या आराकडं बघितलं. आराकडं बघितल्यावर ते आर घाबरला. कारण आराला माहिती होतं, कारण हा मांडीवर बसलेला हा कोण आहे, आपला बाप आहे ते माहिती होतं आराला, अग्नीचा बाप आहे. देवाने बघितलं आणि देव म्हणले, ए काय करायला रे. काय नाही म्हणले, थंड व्हायला लागलो म्हणले, आम्ही बारीक गार व्हायला लागलो. हे चला भडका. आता देवानं आज्ञा केल्यावर काय हो, भडकायला किती वेळ लागले. हां, आपल्यासारखी साधी माणसाने काय बोललं तर भाषणं केलं तर भडकन भडकते. देवानं भडकविल्यावर काय हो, जेव्हा भडा आग भडकल्याबरोबर दूध जातसे उतून उठे कृष्णासी टाकून. भरारा वास आल्याबरोबर आवाज आला आणि यशोदाला वाटलं आणि म्हणली, अरे रे 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 ए मेल्या मुडद्या सोड मला. अरे दूध उतू चाललं सोड. भगवान म्हणले, मी मेल्या आणि मी मुडदा. हां, आणि मी मेल्यावर तू राहते काय. हां, जग राहते, मी मुडदा आहे का म्हणले. हां, मला टाकलं निघाली. हो, तिनं टाकलं आणि त्या दुधाकडं पळाली. हो, कारण साय चालली होती ना, साईकडं तिचं सगळं लक्ष होतं. साई उतरून चाललं आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे साय आहे. हां, बायांना काय आवडतं, शेण साय उतरण जावाई, ह्या चार गोष्टी आवडीच्या. शेण आवडीचं, उतरण आवडीचं आणि जावाई आवडीचा. शेण म्हणले हो दाबाजी साय चालली आहे उतरून म्हणून ती पळाली आणि भगुन्याला कापड धरलं. भगुनं उतरायला लागली. देवाने बघितलं, हा मला टाकलं आणि असा एका साईसाठी तू पळत गेली ना, मी आता बघ काय करतो. देवाने काय केलं, जिथं टाकलं तिथं बाजूला डेरा होता. त्या लाकूड घेतलं आणि डेऱ्यात दणकन मारलं. डेरा फुटला, डेऱ्यातलं ताक वाहत निघालं आणि जिथं ती वाकून चुलीपाशी काढायला लागली होती दूध, ते गरम पोळत होतं आणि खालनं ताक गेलं. पायाला गार लागायला लागलं. खाली गार वरी गरम, वरी पोळायला लागलं, खालनं गार लागायला लागलं. ती यशोदेनं बघितलं, अगं म्हणलं असं काय झालं, खाली गार लागतंय वरी पोळतंय म्हणून बघितली तर ताक लोंडा चालला. अगं म्हणले, देवा काय झालं. इकडं उतू गेलं तर इकडं वाटोळं झालं. इकडं उतू गेलं तर इकडं वाटोळं झालं. देवा काय झालं. देव मनात म्हणले, अगं आहे ह्याला संसार म्हणायचं असतं. म्हणले कसा काय, एकीकडं उतू जात असतं आणि एकीकडं वाटोळं होत असतं. एकीकडं घे म्हणून इकडं कांदा पिकत असतो आणि भाव नाही म्हणून इकडं नासून वाटोळं. ह्याला म्हणायचा संसार. इकडं उतू जातं, इकडं वाटोळं होतं, इकडं वाटोळं होतं. हे म्हणून पिकतं, पुन्हा काय सगळे कारखाने बंद म्हणून तसाच जळून जातो. करायचं काय, याला म्हणायचं संसार. आहे याला संसार म्हणायचं. एकदा उतू जातं, एकदा वाटोळं होतं, हे सगळं चाललंय म्हणले. आणि ह्याला संसार म्हणतील, तू येडे त्याच्या नादी लागली. हो, आईनं बघितलं. त्वा केलं का रे, त्वा फोडला डेरा. आई मागे धावली यशोदा, धरावया त्या गोविंदा. पळायला लागली. अरे थांब,
हाती न लगे जग जेठी नामा म्हणे होय कष्टी. कष्टी झाली, फिरायला लागली, सगळ्या थोडक्याली देव पळाला. 1 मिनिटामध्ये देव कुठं गप झाला कळेना. ती बाई फिरायलेली सगळ्या गल्लीतल्या फिरता फिरता प्रत्येक बाईला म्हणायला लागली, बायानो माझा कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला माझा कृष्ण देखिला का कुणीतरी सांगा गे सांगा. देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा. ए बायानो, ए बायानो, बघितलं का माझा बाळ म्हणजे कसा आहे. माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा. हा, कुणी पाहिला का ग म्हणले. पाहिला का, पाहिला का. भगवान म्हणले ए आहे ईड का काय. असल्या बायाला दिसत असतो काय मी कोणत्या बी बायाला. आणि तू ह्या बायाला विचारायला लागली. अगं भक्ती प्रेमानं भरलेल्या बाईलाच मी दिसतो, असल्या संसारातल्या बायाला तू विचारलं तर मी दिसत नसतो. ग आई तू गल्ली गल्लीत फिरली तर मी सापडणार नाही. हो आई सगळ्या गल्लीत फिरून आली आणि शेवटी फिरून आली, घरी आली आणि ओट्यावर बसली, रडायला लागली. म्हणली बाळाला म्या मारायला गेली, बाळ माझं निघून गेलं. काय मला 10-5 लेकरं होती, एकुलताली 1 लेक होता, 10 लाख 9 लाख गायी होत्या, दही दुधानं भरलेलं होतं, काय एवढं ताकानं होत होतं. पण चांडाळलेलं मला कळालं नाही. ह्याच हातानं मी काठी घेऊन गेली, बाळ माझं सकाळी निघून गेलं, काय करू म्हणून रडायला लागली, म्हणून रडायला लागली, रडायला लागली. देवाने बघितलं, अरे 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 आई रडतीये. मैया रडायला लागली. देव पळत आले आणि पाठीमागून आले, गपकन डोळं झाकलं आणि म्हणले मैया, ए मैया. हो यशोदेनं म्हणलं, कोण कन्हैया तू. हो म्हणजे कुठे गेलता. कुठं नाही. अरे मला सापडला नाही. तसा सापडत नाही. मग कुठं होता. हिथंच होतो. अरे मग का दिसला नाही. मला का दिसला नाही. अगं आई तू रडली नाही म्हणून मी दिसलो नाही. जे रडतं माझ्यासाठी त्याला दिसतो, जे रडत नाही त्याचं तोंड बघत नसतो. विठ्ठल आई तू रडली म्हणून मी आता प्रगट झालो म्हणले आई. यशोदेनं पाहिलं. यशोदे म्हणले कन्हैया आता मला सोडून जायचं नाही. कन्हैया म्हटला मी सोडून जात नाही, पण तू बी मारायचं नाही. ती म्हणली मी मारीत नाही, पण तू सुद्धा खोड्या नको करू माझे बाबा. बाबा खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या नको करू माझे बाबा. बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा. धरणा करी बैसविला मांडीवरी. मुख पसरून करतो मुख पसरून करतो बाबा. खोड्या नको करू माझे बाबा. बाबा खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या नको करू माझे बाबा. बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा. अरे म्हणले बाबा तू खोड्या करायच्या नाही बरं का. अशा खोड्या करू नको. भगवान म्हणले हे बघ आई मी घरात असल्यावर माझ्या हातून खोड्या होतात. हां मी जरा मग बाहेर खेळायला जाऊ का. बाहेर जाऊ का म्हणले बाहेर जातो. हो पण एक आहे म्हणले बाहेर जा पण तुला ताकीद करणार आहे. कृष्णा तुला रे काना तुला रे ताकीद करते. कोणाच्या घराला घडी घडी जाऊ नको. पेंद्या सुदामा वडजा वाकुडा त्यांच्या नादा तू लागू नको. लागू नको जा बाहेर खेळ. भगवान परमात्मा बाहेर आले बरं का. बस घरातनं लगेच बाहेर काढू आपण त्याला. बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर देवाने काय केलं. हो बाहेर पेंद्या सुदाम्या वडजा वाकड्या चला या.
सगळी मित्रमंडळी गोळा केली. पेंद्या म्हणला देवा सगळी मित्रमंडळी गोळा केली. कशा करता? अरे आता आपण काय करायचं, एक संस्था स्थापना करायची. काय करायचं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा विचार मंच स्थापना करा. विचार मंच स्थापना केला. करा म्हणले. डिजिटल बोर्ड घ्या आणि डिजिटल बोर्ड लावा. हा काय, मी संस्थापक अध्यक्ष, पेंद्या तू कार्यकारी अध्यक्ष, बोबड्या तू खजिनदार, काय पेंद्या वाकड्या तू सेक्रेटरी. हो कसं केलं बघा, वाकड्या सेक्रेटरी. त्याला काहीच लिहायला येऊ नये. वाकड्या आता काय लिहिते ती, त्याला सेक्रेटरी केलं. आणि बोबड्या कशाला खजिनदार केला? कुणी किती बी खाऊ द्या, काय बोलायचंच नाही, तोंड मिटून बसायचं. त्याचं नाव खजिनदार, त्याला केला खजिनदार. आणि पेंद्या कार्यकारी अध्यक्ष. जर त्याला चालायला येईल ना काय येणार होतो ती अध्यक्ष. आणि देव झाला संस्थापक अध्यक्ष. डिजिटल बोर्ड लावा आणि गावाच्या बाहेर लावा. लोकांनी आल्याबरोबर आमची थोपडं बघावी. देव दिसूच नाही. पूर्वी आल्या मारुतीला दिसायचं, आता अगोदर ह्यांची थोपडं बघावं लागते. ही मारुतीला आहे आमचं, कळलं का? लावा म्हणले बरं का. आणि देव बाहेर आले. चला म्हणले हे आपण पेंद्याने विचारलं, सगळं झालं देवा, पण आपलं कार्य काय ह्या विचार मंचाचं? पहिलं कार्य चोऱ्या करायच्या. या गावचा विकास झाला पाहिजे आणि गावचा विकास होण्याकरता पहिलं काम चोऱ्या करायच्या. ते म्हणले कसं काय? हो चोऱ्या केल्याशिवाय गावचा विकासच होणार नाही. कारण हे गाव बिघडलेलं आहे. बिघडलेल्या गावाचं आपल्याला नीट करायचं असेल तर चोऱ्याच करावं लागेल. ते म्हणले चोऱ्या करायच्या. हो देवाने चोऱ्या करायचं पहिलं काम केलं. काय चोरलं देवाने? काय चोरलं देवाने? चोरलं काय? चित्त चैतन्य चोरोनी नेले हो बाप रखुमा देवीवरू विठ्ठले. चित्त चैतन्याच्या चोऱ्या करायच्या रे येड्यानो. हो चोऱ्या, चित्त चैतन्य सगळ्या चोऱ्या करायच्या. हे जे आहे ना, हे गाव आहे ना, देहगाव आहे ना, या दया गावामध्ये बिघडलेली सगळे विकार काढून टाकायचे, चोऱ्या करायच्या आणि बाजूला चित्त चैतन्य चोऱ्या करायच्या आणि भक्तिप्रेम सुख वाढवायचं. चला तर ठीक आहे म्हणले. पेंद्या सुदाम्या निघाले. चला म्हणले, पण एक काम करा, चोऱ्या करायला निघायचं. हो काय घ्यायचं? घ्या म्हणले संघ. काय घ्यायचं? एक काठी घ्या. बरं. दुसरं बारीक खडं घ्या, बारकं खडं घ्या. वस्त्रगाळ माती घ्या. काय? वस्त्रगाळ माती घ्या आणि काही सराट्याचे काटे घ्या आणि चला. पेंद्या म्हणा देवा चोरी करायला हे असलं कसलं काय? काठी कशाला? अरे जर एखाद्या बाईनं शिंक वर लावलेलं असेल, ते शिंक आपल्याला हाताला नाही आलं तर मग काय करायचं? मग काठी घ्यायचं, खालनं हाणायचं, भोग पाडायचं आणि प्यायचं दूध म्हणले त्यातलं. म्हणून काठी घ्या. त्याने सांगितलं ठीक आहे, काठी घेतलं. बरोबर आहे. पण देवा हे बारीक खडं कशाला घेतलं? अरे आपण रात्रीच्या वेळेला चाललो, शिंक्याला न लावता एखाद्या बाईनं लोण्याचं गाडगं उतरंडीला लावून ठेवलेलं असेल तर मग खडं हाणून अगोदर उतरंडीला खडं हाणायचं आणि बघायचं. मग टन वाजलं की मोकळा आहे म्हणायचं. डब केलं की हाय गाड्या म्हणायचं. उगं रिकाम्या गाडग्याला हात घालायचा नाही. उगं घरचं खायचं, लोकांच्या उतरंडी कशाला उतरायच्या आपण म्हणले. भरलेले तेवढीच गाडगं हात लावायचं म्हणले, भरलेली गाडगी. आणि देवा रिकामी गाडगी मसनवट्याला न्यायची आणि बारीक करून फोडायची. मातीतलं गाडगं मातीत घालवायचं आणि भरलेलं गाडगं सदेह वैकुंठाला, तुकाराम महाराजासारखं गाडगं सदेह वैकुंठाला जाऊ द्यायचं आणि आपली गाडगी मातीतच मारवायची. आपली गाडगी ही देहरूपी गाडगी आपली जायची आहे. चला त्याच्याकरता बारीक खडं घ्या. ठीक आहे देवा, पण म्हणले हे सगळं खरं आहे, तुम्ही सराट्याचं काठं कशाला घेतलं? अरे एखादी बाई जर आपण ही गाडगे उतरूस तर बाई पळत आली तर मग सरळ अंधारात सराट्याचं काठं फेकायचं. कारण सराट्याच्या काठ्याचा नियम असा आहे, कसा बी टाका उभाच आणि कुणी बी टाका उभाच. हां ती काटा उभाच राहील म्हणले. आणि उभा राहिला की ते काटा मोडल आणि काटा काढूस तर तिचा काटा काढायचा आणि पळायचं म्हणले. त्याला त्यात काय? पेंद्या म्हणला देवा फार हुशारीपणा करू नकोस, हे कलियुग आहे. मग काय झालं? अरे एखादी बाई चप्पल घालून झोपल्यावर कसा काटा मोडायचा? ते म्हणजे चप्पल घालून झोपल. देवा तुला माहीत नाही, स्वयंपाक करताना सुद्धा चपल्या काढीत नाही त्या. किचन कट्टा उभाट्या स्वयंपाक, किचन कट्टा उभा राहून करायचा, पायात चपल्या. ती स्वयंपाकघरातल्या चपल्या वेगळ्याच आहेत, त्या चपल्या घालायच्या आणि पुन्हा ती चपाती लाटायची म्हणायची महाराज तुम्हाला अर्धी देऊ चपलची.
आणि असल्या चपल्या खालून महाराजाच्या जाती बिघडल्या. विठाल विठाल कुणाच्या बी खाऊ नका रे, महाप्रसादातल्याच खावा. कुणाच्या बी घरात जाऊन महाराज लोकांना खाऊ नका. कीर्तन सोडायची धाब्यावर जाऊन खातावे रे. हां, म्हणून तर जाती सगळ्या बिघडल्या. महाप्रसाद खायला शिका, महाप्रसाद सेवन करा, महाप्रसाद खावा, पंक्तीत द्यावा. हो, ती म्हणले चपाती एखादी जरी अशी चप्पल घालून आली तर करायचं काय. देव म्हणले वस्त्रगाळ माती कशाला घेतली का, असल्या बायाला मातीत घालायचं सोडायचं नाही म्हणले. हां, असल्या डोळ्यात माती घालायची म्हणले ना आपण पळायचं. देवा चोरी करायला गेले. शिंक लाविले दुरी, शिंक वरी लावलेलं होतं. काठीनं येत नाही, हाताला येत नाही, काय करायचं. देवाने एकावर उभा केलं. कुणाला, पेंद्या सुदाम्या वडज्या वाकड्या वाकाखाली सगळे वाकले, एकावर एक वाकले. देवाने सगळ्याच्या चड्या धरल्या. देव वरी चढले आणि गाडग्यातलं वरचं दूध घेतलं. दूध देव प्यायला लागले. पेंद्या सगळ्याच्या खाली होता. पुष्कळ वेळ झाली, देव तसाच प्यायला लागला. पेंद्या म्हणला, देवा काय करायला लागला, वर काय लागला. काय म्हणले, दूध प्यायला लागलो. आम्ही मरायला लागलो की खाली. म्हणले, अरे असंच असतं, खालच्यानी मरायचं असतं, वरच्यानी प्यायचं असतं, खालच्यानी तसंच मरायचं. म्हणले हे नियम आहे म्हणले आपला. पेंद्या म्हणला, नियम चांगलं की. म्हणले वरच्यानी उभा राहून वरचं खायचं म्हणलं, आम्ही खाली मरायचं म्हणलं, वजं घेऊन मरायचं. आम्ही सरकणार आहे बाजूला, मग कसं करशील. देवाने सांगितलं, सरकासरकी करू नका पण फक्त. मग काय करा, वाटलं तर तोंड वळवा, इकडं जरी इकडे खा का, मी बी पेतो तुम्हाला बी देतो, मग जमलं का. तुम्ही बी खावा आणि मी बी खाऊ, सगळंच खाऊ आपण, चालेल. ते म्हणले तसं असलं तर जमतंय म्हणले. देवाने काय केलं, अशी ओंजळ केली. कोपऱ्याच्या धारा घेतल्या, त्याच्या मुखामध्ये ओतायला लागली. ह्या दोघांनी सगळ्यांनी खाल्लं. दहीदूध पोट भरली का, हो. आता म्हणले, आता झालं ना, चला याला तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे, आज इथे तो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. सगळ्या घरोघर चोरी व्हायला लागल्या. पाहती गवडणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाच्या पोरे, आजी चोरी केली खरे. हे कळलं आणि सगळ्या बायांनी तक्रारने यशोदेकडे नेली आणि यशोदेला सांगली, यशोदे, गोकुळी राहावे का जावे, तुझ्या कृष्णाला सांगावे. यशोदा म्हणली, काय ग, काय केलं. नाही, तुझ्या बाळानं काय केलं, काय नाही केलं विचार. अगं माझं बाळ सगुण गुणाचं ताने ग, कसं दिसतंय गोजिरवाने ग, काय सांगता गाराने ग, गोकुळच्या नारी. काय सांगता ग म्हणले, गोकुळच्या बाया. हां, अलीकडच्या बाया ढालकाचा म्हणल्या, काय बी बोलतात म्हणले. माझं पोरानं काय केलं, काय केलं. येणे ग माझे कवाड उघडिले, येणे ग माझे शिंके तोडिले, येणे ग माझे दह्या दुधाते भक्षिले, येणे ग माझे ताकाते ओलांडिले. सगळ्या तक्रारी सांगितल्या. यशोदेने ऐकलं. यशोदा म्हणले, आता असं करा, तुम्ही सगळे जावा. हां, ए कन्हैया, तक्रारी फार आल्या. मग आता घरात राहायचं नाही. रांगता गोधने राखीत आहे, गुरं राखायला जा. देवानी गुरं सोडली बरं का. 9 लाख गाई देवानी सोडल्या. देव राखायला निघाले. देवानी लंगोटी घातली, गुडघ्यापर्यंत शर्ट घातला, मयूरपुच्छ टोप घातला, खांद्यावर कांबळी घेतली, हातामध्ये काठी घुंगराची घेतली आणि वाजवत गुराच्या मागं पळायला लागला. इकडं तिकडं पळायला लागला. यशोदा वट्यावर उभारून बघायला लागली. अगं माझ्या लेकराला गुरं राखायची पाळी आली, माझं लेकरू गुरं राखायला लागलं. यशोदा रडायला लागली. देवाने पाठीमागं बघितलं. अरे म्हणले, माझं लेकरू का आई का रडती. हो, पेंद्याला सांगितलं, जा मैया का रडती. पेंद्या गेला, काकू का रडती. काही नाही रे, माझ्या पोराला रानातली हवा माहिती नाही, कवाब घराच्या बाहेर गेलेलं नाही, गावात खेळलेलं लेकरू. पण ह्या बायाच्या पायात तक्रारीमुळं लेकराला गुरं राखायची पाळी आली. आता तुम्ही काय करा, याला सांभाळा, तुम्ही जवळीचं खेळा, नका जाऊ दुरी, दुरी जाऊ नका, आणि सांभाळा मुरारी प्राण माझा प्राण सांभाळा म्हणून सांगितलं. पेंद्या पळत गेला आणि देवाने विचारलं, का रडती आमची मैया. ती म्हणती, तुला रानातली हवा माहिती नाही म्हणून रडती. भगवान म्हणले, रानातली हवा मला माहिती नाही. आई आमची बुळी आहे म्हणली, तिला कळत नाही का. रानातली हवा माझी, गावातली हवा माझी, आणि आईच्यातली हवा माझी, सगळ्या हवा माझ्या आहेत म्हणले. आणि येडं म्हणले, रडतं म्हणले, राहू दे म्हणले, बोळ चला. गुरं घेऊन गेली. गुरं राखत गेली. पुष्कळ वेळ गुरं राखली. मग म्हणले, आता काय करायचं. जवळजवळ 1 वाजत आल्या बरं का, गुरं राखता तवा बरं का. आता नाही, आता किती वाजल्या, अजून थांबलाय 12:30, अजून टाईम आहे. म्हणजे गुरं राखली म्हणले, गुरं पुष्कळ वेळ राखली. आता काय करायचं. चला वळू गाई,
ठाई होय तुझी उके ठाई. चला म्हणले गायी वळवा, आता सगळ्या गायी वळत्या करा, आणा गायी वळवून. देवाने सांगितलं. पेंद्या म्हणला देवा सगळ्या गायी वळवीन आणतो, पण एक गाय मात्र तेवढी वळती तू कर, कारण ती गाय फार बेकार आहे म्हणले. कोणती गाय रे म्हणले? ती तू राख मनेरी. मनेरी नावाची गाय आहे ना ती फार अल्लड आहे, त्या गायीला वळती तू करायची. आमच्या हातून ती मनेरी, मनेरी म्हणजे मन रूपाची गाय, ही मला वळती येत नाही, कारण ती गाय फार अवघड आहे. काय करते, काय बी करते गाय. वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय. खाऊ नये ते खाय म्हणून मडावा पाय. वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय. हो, वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय. ही मनरूपी गाय आहे ना लय वढाळ आहे, कुणीकडे बी जाती, कुठे बी जाती, कुठे बी जाती. माळा घालतीन धाब्यावर जाऊन बसती. काय गाय आहे, काय इडी आहे. ही वासना नावाची गाय वेडी आहे. खाऊ नाही ती खाती आणि पिऊ नाही ती पिती. ज्याला कुत्रं पित नाही त्याला ही वासना जाऊन पिती. पितं का कुत्रं? तुम्ही बघा आता कीर्तन सुटल्यावर आपल्या गावातलं एखादं कुत्रा बघा आणि कुत्र्यापुढे झाकणी ठेवा आणि झाकणी ती वता. कुत्रं येईल, वास घेईल आणि म्हणेल आपल्या जातीनं न होगाड्या प्यायचं. म्हणजे कुत्र्याच्या जातीनं प्यायचं नाही, मग आपल्या माणसाच्या जातीनं प्यायचं. पण ती पिती म्हणले ही वासना वाईट आहे त्याची, ती वासना वडाळ गाय, याला आकळ. देव म्हणले बरोबर आकळायचं. म्हणले कसा काय? तिला लोण न बांधू म्हणले गळ्यात, गळ्यात लोण न बांधू. काय? पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली की वासनारूपी गाय आकळायला येते म्हणले, म्हणून त्याला माळ घालू म्हणले. काय देवानी ती गायी गोळा केली. गायी बसल्या एका झाडाखाली. देवाने एकाखाली पेंद्या, सुदाम्या, वडजा, वाकड्या, बाबड्या सगळी गोळा झाली. देवानी सांगितलं आता काम करा, आपापल्या शुदुऱ्या सगळ्यांनी घेऊन या. सगळ्यांनी शुदुऱ्या आणल्या. आणल्याबरोबर देवानी सांगितलं हे पहा तुम्ही आणल्या ना, हो, पण एक काम करा, माझी जसली आहे ना तसलं जर तुमचं असेल तर माझ्या पंक्तीला बसा, नाहीतर तुमचं वेगळं असेल तर तुम्ही तिकडं बाहेर आणि महाराज खोलीत. सगळे वारकरी बाहेर घाला आणि महाराजाला एकट्याला आत न्या. आणि आत नेऊन महाराजाला काय घालतात? बाहेरचंच आणायचं ना आत वाढायचं. तर काय लोकांना वाटतं काहीतरी हाय गड्या महाराजाला, काही नसतं, बाहेरचंच आणू. एवढं घ्यायला पत्रवळी वाढलं त्याला ताटात वाढते, दुसरं काही नाही. हो, देव म्हणलं असलं पेंद्या म्हणलं हे काय पद्धत? हो म्हणला माझ्यासारखं असलं तर माझ्या पंक्तीला बसणार, तर तुम्ही तिकडं ना आम्ही इकडं. पेंद्यानं सांगितलं देवा हे चालायचं नाही खेळ. मग तसं तुमचं माझं मग वेगळं वेगळं म्हणायचं नाही. मग एक एकामध्ये मिळो, एक एकामध्ये मिळायचं आहे आणि एक खेळो एका संघ. एक एकामध्ये मिळायचं आणि एका संगत खेळायचं हे आपलं ठरलेलं आहे. तर आपण एकमेकात मिळायचं आहे, ती शुदुरी एकत्रित करायची. मग आमचं जसलं आहे तसलं घे आणि तुझ्यात मिसळ, कारण आमचं वेगळं, आमचं प्रारब्ध वेगळं आहे. आमचं कसलं आहे? तुझं स्वगत सच्चिदानंद विनरी रे कानोबा, तुझी घोंगडी चांगली रे, आणि आमची रक्त रेत मुताने भरली रे कानोबा, तुझी घोंगडी रक्त रेत मुतानं भरलेली, तुझी स्वगत सच्चिदानंद असलेली. मग आमची ही घोंगडी, ही आमची शिदोरी, ही प्रारब्ध कर्म हे घे तुझ्यामध्ये. हो, आणि मिसळ एक कर, काला होईल दोन्हीचा मिसळ. आणि मग ते काला केल्यावर एकच रूप होईल. देव म्हणायला लागले पेंद्या किती हुशार आहे, आम्ही भक्त आहे म्हणले, तसं नाही तुला एकट्याला खाऊ द्यायचं. देवाने सगळ्याच्या शुदुऱ्या एकत्रित केल्या, त्याचा काला केला आणि देव वाटायला लागले. देव वाटायला लागल्याबरोबर आज ओस अमरावती, काला पहावया तू, देव विसरती देह भाव आपला, देव विसरती देह भाव आपला.
देव विसरते स्वर्गातल्या देवाने विचार केला चला आपल्याला काला तिथं वाटायला लागले. सगळी आज देव लोकांची घाई चालली वर्ण यायला. कुठं दर्जी बोरगावात काला होणार आहे. सगळी देव लोक यायला लागली. देवाने बघितलं, देवाने कालवा ऐकिला. अरारार म्हणजे आज गर्दी लई दिसायला लागली. देवाने सांगितलं पेंद्या सुदाम्या वडज्या वाकड्या बोबड्या का अरे पहिल्यापासून असणाऱ्यालाच काला आणि आज आलेल्या लोकाला हाकला. पहिल्यापासून मी सोडून बरं का, हां नाहीतर मला हक्कल चाल मी आजच आलो आहे. हां पहिल्यापासून मला लागून असणाऱ्याला काला आणि मला न लागता त्यांच्यावर वेळ आली खायची म्हणून मागायला येणाऱ्याला नाही म्हणले. मला जी पहिल्यापासून लागून आहे ना त्याचंच मी बघत असतो. उगाच संकट पडलं म्हणून मला वरडायला असल्याकडे तो आपण बघत नव्हता. चला हकला बाजूला ते सगळे म्हणले. पेंद्या सुदाम्या म्हणला देवा आम्ही तुला लागू नये. हां बसा तुम्ही म्हणले. आज दुसऱ्याला काला नाही. स्वर्गातनं आलेली सगळी देव म्हणले काय आहे आपण स्वर्गातनं आलो आहे का म्हणजे आपल्याला काला नाही काय करायचं. सगळ्यांनी ब्रह्मदेवाकडे गेले, विनंती करायला लागले. ब्रह्मदेवा काय करायचं. देव सगळ्याला काला द्यायला लागले. काय जीव ब्रह्म ऐक्य करून टाकायला लागले. ब्रह्मरूप करायला लागले जीवाला. आम्हाला सुद्धा व्हायचं आहे. देऊ का काला मिळत नाही. मग काय करायचं. एक काम करा त्यांचं खरकटं खाताल का. हो खरकटं मिळालं तरी बाद झालं. आम्हाला नाही जरी पोटभर मिळालं तर हातातलं खरकटं तरी पडलं तर खाऊ आम्ही. खाता ना. हो मग एक करा. ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्ही सगळे मासे व्हा. म्हणजे कसं काय म्हणजे पाण्यामध्ये मासं होऊन बसा. ही पोरं काला खाल्ल्यावर हात धुवायला पाण्यात येतील. खरकटं त्यांचं पडल आणि ते खरकटं मासं खातील. तुम्ही मासं व्हा म्हणजे खरकटं मिळेल. सगळे देव म्हणले पण ब्रह्मदेवा कसं काय मी करतो ना सगळ्याला मासं. ब्रह्मदेवाने सगळ्या देवाला मासं केलं. काल्याच्या आसे देवजळी झाले उचिष्टा कारणे देवजळी झाले मासे. सगळं मासं होऊन देव बसलं. सगळी हात धुवायला येतील पोरं वाट बघायला लागले. देवाने काला वाटत 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 नदीकडं बघितलं. देवाने बघितल्यावर देव म्हणले अरा आज वेगळं मासं दिसायला लागलेत म्हणले. आज जरा चमकायला लागलेत म्हणले. ही चमकणारी मासं कुठनं आलं म्हणले. देवाने ओळखलं ही चमकणारी मासं माझ्या भक्ताचं खरकटं खायला आले का. हो देवाने सांगितलं पेंद्या सुदाम्या वडज्या वाकड्या बोबड्या काला खाल्ला का. हो खाल्ला. हात धुवायला नदीला कोणी जायचं नाही. अजिबात जायचं नाही म्हणले हात धुवायला. पेंद्या म्हणला देवा हे कसलं काय मी सांगतो तेवढं करा जायचं नाही. हो अरे म्हणलं देवा हे खरकटं खाल्लेला हात काय करायचं. हात टिरी सांगा ते आपल्या आपल्या टिरीला पुसायचं म्हणलं. इथं टिरीला सगळ्या पोरांनी लंगोट्या घातलेल्या गवळ्याची पोरं अर्ध्या टिरी उघड्या असल्या लंगोट्या घातलेल्या आणि ह्यांना पोरायला सांगितलं. ह्याने हात टिरीला सगळ्यांनी पुसलं. हो म्हणजे देवा ह्याचं का. अरे माझे जे भक्त आहेत ना माझे भक्त आहेत त्या भक्ताच्या टिरीला काला मिळेल पण देवाच्या तोंडाला काला मिळू द्यायचा नाही म्हणले. मी अजिबात देवाच्या काला. माझे परमभक्त आहेत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज एकनाथ महाराज चिन्मयानंद स्वामी हे सगळे माझे भक्त आहेत. आणि ही सगळी भक्त आहेत. भक्त त्यांची हे सगळे भक्त आहेत. चिन्मयानंद स्वामीचे हे सगळे भक्त आहेत ना ही त्यांच्या टिरी आहेत. ह्यांना काला मिळेल पण देवाला मात्र मिळू देणार नाही. असा वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदास माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबार आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरू माणकोजी बोधले महाराज सद्गुरू चिन्मयानंद स्वामीजी महाराज यांच्या चरणी सेवा अर्पण करू. गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेनं ज्या महात्म्याला 96 वर्ष झालं
एक समाधीस्थ होऊन, पण त्या महात्म्याची एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे की आजपर्यंत 96 वर्ष झालं चालत असणारा हा समाधी सोहळा उत्सव, आणि या उत्सवामध्ये माझ्याकडं ही आलेली या वर्षाची सेवा. गेली 2-3 वर्ष माझा मुलगा जयवंत येत होता, सगळ्यात धाकटा मुलगा, आणि जयवंत काला करत होता. पण त्याला यावर्षी जरा PhDचं तो अभ्यास करत असल्यामुळं त्याला 31 डिसेंबरच्या आत, आपलं 31 जानेवारीच्या आत त्याला ते प्रबंध पूर्ण करायचा आहे, आणि तो प्रबंध युनिव्हर्सिटीला हजर करायचा आहे. म्हणून त्यांनी यावर्षी म्हणले, काला मी करणार नाही, मी कालेला येणार नाही असं म्हटलं. पण चिन्मयानंद स्वामींची ताकद अशी आहे, ते जयवंतला म्हणलेलं असावं, जयवंत तू नाही आला तर नाही आला, तुझा बाप येईल म्हणले काला करायला. कळालं का? जयवंत नाही आला पण त्याचा बाप आज इथे येऊन सेवा करावी लागली. अशा महात्म्य पुरुषाची सेवा आहे. आज मला या वयामध्ये ही सेवा मिळते. वास्तविक मला पॅरलेसचा अटक आलेला होता, त्यामुळं मला जास्त उभं राहता येत नाही, पाय दम धरत नाही, तरी परंतु आले भागात ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करू. खरोखर तुम्ही या भागात आल्यावर मला एक प्रकारचं वेगळं कौतुक वाटायला लागलं, मला एक वेगळं आनंद वाटायला लागला. आता असं वाटायला लागलं की मला खरोखर 3 वाजेपर्यंत कीर्तन सोडू नये असं वाटायला लागलं, की जवळजवळ 5-5 तास मी काला करत असतो बरं का. आमच्या फडावर 5-5 तास मी फडावर कीर्तन करतो. पण आता काय झालं माहिती आहे का, गोटा नवीन झाला पण बैल म्हातारा झाला. ही गोटा नवीन झाला, सगळं काय कौतुक बघून नवीन झालं, सगळं आनंद वाटायला लागले. पण म्हातारा झाला बैल, त्याला काय उपयोग नाही त्याचा, असा प्रकारचा अवस्था झाली. तेव्हा ही सेवा त्यांच्या चरणी अर्पण करू. अशाच प्रकारची महात्म्य पुरुषांची सेवा तुम्ही समाधी सोहळा, कारण महात्मा पुरुषांचा समाधी सोहळा करावा, देवाची जयंती करावी, वारकऱ्याचं पुण्यस्मरण करावं, आणि आमच्यासारखं वरीसारात घालावं. आमचं वरीसारात घातलं की कामं संपलं आपलं. काय पुन्हा तुम्हाला तिकडे बघायचं नाही. पण महात्म्या पुरुषांचं आज समाधी सोहळा आहे, त्या सोहळ्याकरता तुम्ही सगळी भक्त भाविक लोक आलात. त्या महात्म्याने तुम्हाला सगळ्याला आयुष्य आरोग्य द्यावं ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो.